आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेचं खरं म्हणजे मी पत्रकार बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेल की काल सायंकाळी मी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आज दिवसभरामध्ये माझ्या बरोबर ज्यांचा संवाद झाला, माझी पत्रकार परिषद आहे हे ऐकल्यानंतरच जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळाला आहे, खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद, असाच सेम प्रतिसाद आम्हाला 2014 ला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या कालखंडात मिळालेला होता। खरं तर आम्ही 2012 पासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। 2012 ते 14 आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये पण 2012 ची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर 12 ते 14 प्रत्येक ग्रामीण भागात 207 गावांमध्ये विविध माध्यमातून भेटीगाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम, आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत, काही जण नाही आहेत, पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम 2012 ते 14 या काळामध्ये झाला आणि म्हणून 2014 मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील, अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती, पण तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील, आमच्या खासदार माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई असतील, यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ती निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि आमच्यासारख्या सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेणाऱ्या, सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या एखाद्या सामान्य स्त्रीला एका उंचीवर पोहोचवण्याचं काम मुंडे कुटुंबियांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये झालं आणि 2014 मध्ये आम्ही 42,000 मताच्या फरकाने त्या ठिकाणी निवडणूक आम्ही जिंकली। यशस्वी अशी ती निवडणूक सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी पार पडली। 14 ते 19 तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची, या आमच्या केज विधानसभा मतदारसंघामध्ये काम करण्याची संधी, तुमच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून आम्हाला एक सेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी सगळ्यांचीच मनापासून आभारी आहे। 2014 ते 19 या कालावधीमध्ये जसं मी सांगितलं की 2012 ते 14 हा जरी स्ट्रगलिंग पिरियड होता तरी 2014 ते 19 हा आम्ही विजन ठेवून एक नवीन मागासवर्गीय आमदाराने काम करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्या दृष्टीने त्या मतदारसंघाकडे बघितलं आणि त्याच अनुषंगाने आम्ही या कालावधीमध्ये काम केलं। 2014 ते 19 मध्ये विविध डेव्हलपमेंटचे वेगवेगळे विषय घेऊन आम्ही सामोरे गेलो। याच्यामध्ये रस्त्यांचे प्रश्न असतील, इमारतीचे प्रश्न असतील किंवा इतर कन्स्ट्रक्टिव्ह वर्क असेल, याच्याकडे तर आम्ही बघितलंच, पण याच्या व्यतिरिक्त तुमचे अतिशय जिव्हाळ्याचे जे प्रश्न होते ते जिव्हाळ्याचे प्रश्न सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समवेत मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला। म्हणजे त्या विषयांमध्ये आपला अंबाजोगाई जिल्हा करण्याचा विषय असेल, या ठिकाणी काळवटीची उंची वाढवण्याचा विषय असेल, आपल्या भागामध्ये कोर्टाचे नव्याने होणाऱ्या इमारतीचा विषय असेल किंवा आपल्या मुकुंदराज सभागृहाला रेन्युएशनचा विषय असेल, आपल्या भागामध्ये असणारा बस स्टँडचा विषय असेल, आपल्या भागामध्ये असणारा मागासवर्गीय वसतिगृह जे मुलींसाठी बनवलेलं आहे त्याचं रेन्युएशनचा विषय असेल किंवा स्वरातीला मिळालेले 120 कोटी रुपये याचा विषय असेल, अशा विविध विषयांना एकत्रित करून आम्ही त्या काळामध्ये काम करण्याचा प्रामाणिक असा प्रयत्न केला। या सगळ्या गोष्टींना जेव्हा आम्ही सामोरे गेलो त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना जनतेची जशी सहकार्य होतं त्याच पद्धतीने तुमचं सुद्धा आम्हाला एक मोलाचा मार्गदर्शन आणि सहकार्य या काळामध्ये मिळालं। मी या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करण्याची माझी खरं मनापासून इच्छा आहे की हा 2014 ते 2019चा जो डेव्हलपमेंटचा कालखंड होता त्याच्यामध्ये आम्ही काही कामं यशस्वीरित्या करू शकलो, काही कामं करू शकलो नाही, पण या दोन्हीची सांगड घालून जो मध्यमार्ग आहे तो निवडण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला। 2014 ते 19चा काळ खरं तर मी म्हणेल की आम्ही जेव्हा राजकारणाकडे बघतो, एक नवीन राजकारणामध्ये काम करणारे लोक जेव्हा राजकारणाकडे बघतो तेव्हा अतिशय मी तर म्हणेल की तो एक गोल्डन पिरियड होता, कारण केंद्रात भारतीय जनता पार्टीचं शासन होतं, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची गव्हर्नमेंट होती
आदरणीय पंकजाताई या भागातल्या मिनिस्टर होत्या आणि संबंध मंत्रिमंडळाचं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी होतं, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी 2014 ते 16 या कालखंडामध्ये काम केलंय, ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सूतगिरणी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे 2016 मध्ये त्या सूतगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते, ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे व्हाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजयप्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सूतगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही 51 मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्यांकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात, त्याचं एक पाऊल त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की 2015-16 मध्ये जेव्हा नागपूर अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी त्यानंतर तुम्ही आमदार तुमचे आमदार थांबवण्यात आहे, नंतर नवीन आमदार निवडून आले, तर त्या काळामध्ये येणाऱ्या विद्यमान आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा केला नाही आणि ते काम प्रलंबित होते असं तुम्हाला म्हणायचंय का? विकासाच्या मुद्द्याला कधीतरी खोडा घातला नाही, खोडा घातला असं मी म्हणणार नाही, पण मला असं वाटतं की हे प्रश्न कदाचित तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की ते जे निधी आणला होता तो आतापर्यंत का पूर्ण झाला नाही। 7 वर्ष जर एखादा निधी असेल आणि त्याचे जर कामं होत नसेल तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे की एवढे दिवस हे कामं का झाले। तुम्ही जे काम मंजूर केली त्यावेळेस त्याचा तुम्ही 4 वर्ष फॉलोअप घेतला, मग त्याचं कारण सांगते ना मी की फॉलोअप घेण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एकाच घरामध्ये जेव्हा एकाच ठिकाणी आपण राहत असतो त्यावेळेला फॉलोअप घेत असताना असंख्य अशा अडचणी येत असतात। त्याच्यामध्ये मला असं वाटतं की जसं 2019ला आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या यजमान आहेत हे आमच्याकडे आले आणि आम्हाला जेव्हा ते म्हणाले की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू, तसं सहकार्य काही आम्हाला लाभलं नाही आणि म्हणून मग आम्ही तो फॉलोअप पुढे घेतला नाही। खरं तर हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारले पाहिजेत की तुम्ही का नाही घेतला फॉलोअप, कारण सध्या अथॉरिटी त्यांच्याकडे आहे ना। मी तर एक कार्यकर्ता आहे, आजच्या घडीला तर मी एक कार्यकर्ता आहे ना। आज तरी भाजप। मॅडम तुम्ही आता सांगितलं 2024 मागणार आहे म्हणजे मी भाजपमध्येच आहे, मला पक्षाने तिकीट यावेळेस देतील अशी माझी अपेक्षा आहे। आणि यदा कदाचित स्टँडिंग आमदार असल्यामुळे यदा कदाचित भाजपनं जर तुम्ही मला तिकीट टाकलं तर तुम्ही दुसरा पर्याय ते आज नाही ठरवलेलं, आता त्याच्यावर आधी पक्षाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ त्याच्यावर।